प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 25 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आजचा रिव्ह्यू सुद्धा खूप उशिरा पाठवला त्यांनी कालच्याच प्रमाणे आणि कालच्या प्रमाणे आजचा रिव्ह्यू सुद्धा खूप धमाकेदार, जबरदस्त आणि एक्साइटेड आहे. बघत राहा ठरलं तर मग. सुरुवातीला आपण बघतोय ही सायली रविराजांना म्हणते, रविराज काका, प्रतिमात्याच्या भीतीशी महिपत शिखरेचा काही संबंध असू शकेल का? प्रतिमात्या सायलीकडे बघतच राहतात. सायली म्हणते, जर प्रतिमात्याला एवढा त्रास होत असेल तर हे सगळं तुमच्या भूतकाळाशी जोडलं गेलं असेल का? रविराज या गोष्टीचा विचार करतात आणि म्हणतात, असं कसं शक्य आहे सायली? अगं, प्रतिमा तर महिपतला कधी भेटली पण नाही. अर्जुन म्हणतो, ए काका, कदाचित भेटली असेल तर? आता सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात. अर्जुन म्हणतो, ए आत्या, अगं जरा नीट आठव, माहितीये का तुला हा महिपत शिखरे कोण आहे? अगं, याच्या मुलीने खून केला होता आणि शिक्षा म्हणून मधुभावना जेल झाली होती आत्या. हा तोच महिपत शिखरे आहे. आत्या, तू शांतपणे आठव, तू कधी महिपत शिखरेला भेटलीये का? प्रतिमात्या त्यांच्या बुद्धीला जोर देऊन आठवायचा प्रयत्न करत असतात. रविराज म्हणत असतात, आठवतं का ग तुला प्रतिमा? तू का घाबरलीस त्या शिखरेला बघून? त्या महिपतला म्हणजे तू कधी पाहिलंय का त्या महिपतने तुला कधी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय? प्रतिमात्याला राहून राहून फक्त तो ऍक्सिडेंटच आठवत असतो आणि नेहमीप्रमाणे इथे आपल्याला तो ऍक्सिडेंट दाखवला आणि ते ला 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 म्युझिक वाजवलंय आणि प्रतिमात्या आठवत आहे. पण प्रतिमात्याला नेमकं इथेच त्यांचं सगळं घोडं अडलंय. पुढचं त्यांना काही आठवतच नाहीये. ऍक्सिडेंट सगळा दुसरा आठवतोय. प्रतिमात्या तो ऍक्सिडेंट सारखा आठवत असतात. रविराज त्यांना सारखे विचारत असतात, आठवतं का तुला प्रतिमा काही? मग प्रतिमात्या फक्त म्हणतात, तो तो अपघात. रविराज म्हणतात, कुठला अपघात प्रतिमा? सायली पण म्हणते, आत्या आत्या, कुठला अपघात? काय झालं? रविराज म्हणतात, काय झालं प्रतिमा? अगं, आपला ऍक्सिडेंट झाला त्याबद्दल बोलतेस का तू? का अलिबागला असताना तुझा ऍक्सिडेंट झाला? तुझ्या चेहऱ्यावर ज्या भाजल्याच्या खुणा होत्या त्या सगळ्या त्याच्याशी रिलेटेड आहेत का? प्रतिमा, अगं बोल. प्रतिमात्याला नुसता तो अपघात आठवतोय असं त्यांनी सुरुवातीला दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. प्रतिमात्याला काही केला तो चेहरा काही स्पष्ट आठवेना. अर्जुन म्हणतो, ए आत्या, अगं तू कुठल्या अपघाताबद्दल बोलतेयस? थोडं आठवून सांग ना. प्रतिमात्या सारख्या त्यांच्या बुद्धीला जोर देऊन तो अपघात आठवतात, पण तरीही अजून त्यांना धुसर अशाच आकृत्या आठवत आहेत. प्रतिमात्या अर्जुनला म्हणतात, अर्जुन, अरे मला सगळं धुसर असं आठवतं रे, नेमकं काय घडलं ते नाही रे सांगतायत, असं धुसर धुसर दिसतं रे मला सगळं. शेवटी अर्जुन म्हणतो, आत्या रिलॅक्स रिलॅक्स, जाऊ दे, सोड बरं हा विषय. रविराज म्हणतात, प्रतिमा सोड बरं, आता नको त्रास करून घेऊ. आता प्रतिमात्याचं डोकं दुखायला लागतं. सायली म्हणते, शांत व्हा आत्या, शांत व्हा. आता बघा प्रेक्षकांनो, सायली आणि अर्जुन, रविराज हे तिघेही चर्चा करतात. आता रविराज प्रतिमात्याला तिथे झोपवतात आणि हे तिघे जण थोडे समोर येतात. सायली म्हणते, रविराज काका, तुमच्या ऍक्सिडेंटमध्ये तुम्ही, प्रतिमात्या आणि तन्वी तिघे जण होतात ना? म्हणजे याचा अर्थ त्यावेळेला प्रतिमात्या ऍक्सिडेंट झाल्यावर कुठेतरी गेल्या होत्या ना? तो अपघात झाल्यावर तन्वीला आणि आत्याला कोणी नेलं असेल का तिथून? किंवा काही वेगळं असं झालं असेल जे आत्याला आठवतंय? अर्जुन म्हणतो, सिनियर मला एक सांग तू. अर्जुन म्हणतो, सिनियर, त्या अपघाताच्या इन्व्हेस्टिगेशन फाईल आणि सगळी डिटेल माहिती तुझ्याकडे आहे का रे? रविराज म्हणतो, हो अर्जुन, माझ्याकडे सगळ्या फाईल्स आहेत. मी त्याची डिटेल माहिती स्वतःकडे ठेवली आहे. थांब, मी त्याच्या फाईल घेऊन येतो. रविराज असे अर्जुनला म्हणतात आणि एक क्षण थांबतात आणि म्हणतात, अर्जुन, या अपघातामागे जर तो महिपत शिखरे असेल ना, तर मी त्याला सोडणार नाही. मी त्याचा माझ्या हाताने गळा घोटेन. मग मला फासावर चढवलं ना तरी 72. प्रेक्षकांनो, आता सगळे फासे महिपतच्या बाजूनी पडलेत बरं का, आणि काही न करता ही प्रिया मात्र सेफ झाली आहे. पण आता ही साक्षी हिरेला पेटली आहे ना, तो सचिन तिला गेला कायमचा सोडून आणि ती साक्षी आता आत्महत्या करायचा प्रयत्न करते. ती वेडीपिशी झाली आहे त्या सचिनसाठी. अरे आजचा एपिसोड काय खतरनाक दाखवलाय त्यांनी. रादर सगळेच एपिसोड खूप छान दाखवत आहेत ते. रविराज आता अर्जुनला एवढंच बोलतात आणि निघून जातात. आजचा एपिसोड खूप मोठा आहे. इकडे प्रिया तगमग करत असते आणि विचार करत असते, काय झालं असेल तिकडे? त्या सदाचा आणि मैनाचा फोन का नाही आला? काय घडलं असेल तिकडे हे कळायला मार्गच नाहीये. शेवटी प्रिया त्या सदाशिवला फोन लावते. सदाशिव काहीतरी खाण्यात बिझी असतो आणि फोन उचलताना म्हणतो, अगं मैने फोन आहे. मैना म्हणते, तुमच्याकडेच आहे ना तो फोन, वाजतोय ना, उचला ना. सदाशिव खाता खाताच म्हणतो, हॅलो. इकडनं प्रिया म्हणते, मी तन्वी बोलते. सदाशिव म्हणतो, अगं हे मैने, त्या तन्वीचा फोन आहे. मैना म्हणते, स्पीकरवर टाका ना मग. आता दोघंही स्पीकरवर प्रियाशी बोलताय. सदाशिव म्हणतो, काय म्हणतेस, बोल. प्रिया म्हणते, मी कशाला काही म्हणू तुम्हाला, तुम्ही काय बोलताय ते सांगा मला. तो अर्जुन सुभेदार आला होता का इकडे? मैना म्हणते, हा आला होता ना, आला होता. प्रिया म्हणते, मग तुम्हाला काय सांगायला सांगितलं होतं त्यांना मी, ते सांगितलं का?
सदाशिव म्हणतो, हो बाई, तू जे सांगितलं तेच आम्ही त्या अर्जुन सुभेदारला सांगितलं. त्या मैपत शिकरेचं नाव सांगितलं आम्ही त्याला. प्रिया म्हणते, मग हे सगळं तुम्हाला मला फोन करून सांगायला काय जात होतं? मी कधीपासून तुमच्या फोनची वाट बघते ना. मग आता मैना म्हणते, अगं तुझा नंबर कुठे आहे आमच्याकडे? अगं आमच्या मोबाईलमध्ये तुझा नंबर सेव्ह नाही. आता प्रेक्षकांनो, या प्रियाला आठवतं की तिने रीना म्हणून फेक कॉल केलेला असतो ना, तिथे त्या सायली अर्जुनच्या मागे जायचं होतं, तेव्हा ही मैनाला घेऊन नाही गेली का गाडीत? तो फोन तिला आठवतो आणि ती आठवते की अच्छा अच्छा, हा ठीक आहे ठीक आहे, नसेल तुमच्याकडे नंबर तर आता सेव्ह करून घ्या, हा नंबर आहे माझा. सदाशिव म्हणतो, हो हो आम्ही करतो करतो तुझा नंबर सेव्ह. मग मैना मुद्दाम म्हणते, ए पोरी, अगं मी काय म्हणते की ते वाहण्याचं सामान जरा राहिलं होतं, पहिलं बिल क्लिअर नाही केलं आम्ही. अगं ते पैसे जरा पाठवते का? तो वाहनी सामान नाही देत ना आम्हाला. मग लगेच प्रिया म्हणते, हो ठीक आहे, बरं आलं माझ्या लक्षात, पाठवते मी पैसे. मैना म्हणते, चालेल चालेल. आता सदाशिव पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रियाने फोन कट केलाय. मैना म्हणते, पहा कशी पोरगी आहे, केला कट फोन, पण उकळले का नाही मी तिच्याकडनं पैसे, असं म्हणून मैना खुश झालेली असते. प्रिया म्हणत असते मनाशी, काय ही बाई, पण हिला सतत प्रूव्ह करायचं असतं का की ही माझीच आई आहे? राहू दे काहीतरी, पण हिची चांगली मदत झाली आहे. आता अर्जुन सायली त्या महिपतवर डाऊट घेतील आणि मी सुटेल, असं प्रिया मनाशीच बोलत असते बरं का प्रेक्षकांनो. आता काल हार आणायला गेलेले ते सचिन आणि साक्षी आज दाखवले बरं का. आता साक्षी म्हणत असते सचिनला, किती छान पूजा झाली नाही सचिन, मस्त वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. सचिन म्हणतो, तू खुश आहेस ना समीरा? मग मी पण खुश आहे. साक्षी म्हणते, आता तेवढ्यात सचिनने त्याचा फोन चेक केला आणि फोनवर त्याला पहिलाच मेसेज दिसतो की अस्मिता दिल्लीला पोहोचते. आणि तो मेसेज वाचून हा सॉलिड घाबरतो. काही म्हणा प्रेक्षकांनो, याने बायकोला नाही सोडलंय बरं का, म्हणजे हे जे मालिकेत झालं ते सांगते मी. त्याने या साक्षीला सोडलं पण अस्मिताला नाही सोडलंय. आता तो मेसेजेस बघतो आणि साक्षीला म्हणतो, ओ माय गॉड. साक्षी म्हणते, काय काय झालं? साक्षी आता तो फोन बघायला जाते तेव्हा फोन हा खिशात ठेवून देतो. सचिन मेसेज पाहिल्या पाहिल्या मनात विचार करतो, मला दिल्लीला पोहोचायला हवं, अस्मिता तिथे जाण्याच्या आत. आणि मग साक्षीला मुद्दाम कसा घोळवतो बघा, म्हणतो कसा, अगं काय झालं, फोन बाजूला होता ना म्यूटवर, अगं ऑफिसमध्ये ना इमर्जन्सी आली आहे, अगं मला कॉल्स नाही बघता आले बघ मगाचपासनं, ऑफिसचे खूप मेसेजेस आहेत, मला ना जावं लागेल यार, इमर्जन्सी आहे टेक्निकल. साक्षी म्हणते, अरे सचिन आता अचानक कसं जाशील तू, अण्णा बसलेत मंदिरामध्ये. सचिन म्हणतो, अगं ऐक सॅम, मला जावं लागेल प्लीज प्लीज. तेवढ्यात तो लगली ऑटोला पण आवाज देतो बरं का. साक्षी म्हणत असते, अरे असं नाही जाऊ शकत तू सचिन, थांब जरा. सचिन रिक्षात बसतो सुद्धा आणि म्हणतो, थांब थांब, अगं मी नंतर करेल तुला फोन, प्लीज 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 प्लीज, चल सॅम बाय बाय, असं म्हणून आता तो बसून निघूनही जातो. साक्षी म्हणत असते, अरे केव्हा येणार आहेस ते तरी सांग, किती वेळ लागणार आहे. पण तोपर्यंत त्याची रिक्षा पुढे गेलेली असते. साक्षी खूप प्रचंड स्मार्ट दाखवली आहे प्रियासारखी, तिला कळलंय की हा तिला कायमचा सोडून गेला, पण ते घरी गेल्यावर कळलं तिला. इकडे प्रतिमात्यासाठी ही सुमन सूप आणते आणि आज सुमनला पण मैपत बद्दल कळलंय. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडचा एकही शब्द मिस करू नका, खरंच छान दाखवतायत ते खूप एपिसोड. सुमन आता आग्रह करून या प्रतिमात्याला सूप पाजते, तेव्हा अर्जुन सायलीला खुणवतो की बाहेर ये म्हणून. या सूप पित असतात प्रतिमात्या तेव्हा. सायली आता प्रतिमात्याला म्हणते, आत्या तुम्ही सूप प्या, हं मी आहे बाहेर, इथेच आहे मी, असं म्हणून आता ती बाहेर गेली अर्जुनला भेटायला. अर्जुनने आता सायलीला सगळं काही सांगितलंय प्रेक्षकांनो. सायली म्हणते, काय हो असं बाहेर का बोलवलं तुम्ही? अर्जुन म्हणतो, अगं तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. अगं महिपत बद्दल मी प्रतिमा आत्यासमोर बोललो असतो तर आत्याला त्रास झाला असता ना. सायली म्हणते, काय बोलायचंय महिपत बद्दल? अर्जुन म्हणतो, अगं मी मधुभाऊंकडे गेलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना मी तुझा हा लहानपणीचा फोटो दाखवला. अर्जुनने पुन्हा तिचा फोटो, म्हणजे जो तिचा नाहीये तो फोटो सायलीला दाखवला आणि मग तो सांगतो की मधुभाऊ मला ब्लिंक करून म्हणाले की हा फोटो तुझा नाहीये सायली. अगं मग हा फोटो तुझ्या गाठोड्यात कुठून आला? सायली म्हणते, हे तर मला काहीच माहिती नाहीये. अर्जुन म्हणतो, तुझ्या गाठोड्याला कोणी हात लावला होता का आश्रमामध्ये कोणी? सायली म्हणते, नाही हो, अहो आमचे गाठोडे तर मधुभाऊंकडेच असायचे. अर्जुन म्हणतो, विलासने वगैरे हात लावला असेल का तुझ्या या गाठोड्याला? आता अर्जुनचा डाऊट विलासवर आलाय. सायली म्हणते, नाही नाही, शक्यता कमी आहे. अर्जुन म्हणतो, पण विलास महिपतचा माणूस होता ना सायली, अगं त्याने हे केलंच असेल. सायली म्हणते, अहो पण तो विलास तर मधुभाऊंना आश्रम विकण्यासाठी तयार करायला आला होता ना, त्याला माझ्या वस्तूमध्ये काय इंटरेस्ट असणार आहे? अर्जुन म्हणतो, तेच तर कळत नाहीये ना.
अगं तुझ्या शाळेच्या रजिस्टरमध्ये पण हाच फोटो होता. मला वाटतंय सायली की तो फोटो पण महिपतनेच बदलला असावा. सदा, मैना हे सगळी लोक महिपतच नाव घेत होती. म्हणजे या सगळ्यांना माहितीये महिपत कोण आहे. तुझी आणि मैनाची DNA टेस्ट आधी केलेली मॅच झाली आणि आता मी पुन्हा मॅच करायला गेलो तर ती मॅच नाही झाली आहे. म्हणजे आधीचे DNA सॅम्पल जे बदलले गेले त्यात सुद्धा. सायली म्हणते म्हणजे त्यातही महिपतचाच हात असेल का? अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली माय पॉइंट. हा महिपत शिखरे आहे ना. आता हे दोघे जण पुढे काही बोलणार तेवढ्यात ती सुमन प्रतिमात्याच्या खोलीतून बाहेर येते आणि महिपत शिखरे हे नाव अर्जुन आणि सायलीकडनं ऐकते आणि तिचा डाऊट आता महिपत शिखरेवरून नागराजकडे गेलाय. सुमन म्हणते मनातल्या मनात, अरे देवा, हे दोघे जण महिपत शिखरेबद्दल बोलताय. अरे देवा, काय बोलत असतील हे महिपत शिखरेबद्दल? या दोघांना महिपतच्या आणि यांच्या मैत्रीबद्दल कळलं असेल का? सुमन मनातून घाबरते. आता सायली म्हणते, अरे सुमन काकू, तुम्ही सूप प्यायलं का हो प्रतिमात्याने? आता सुमन म्हणते, हो अगं प्यायलं त्यांनी, आराम करतायत त्या. मी आलेच हं सायली. अर्जुन आणि सायली मुद्दाम आता सुमन समोर बोलत नाहीत, शांत बसतात. पण सुमनला मात्र शंका आली आहे बरं का प्रेक्षकांनो. असले सॉलिड धागे दोरे जुळणार आहेत ना आता इथून पुढे, बघायला मज्जा येणार आहे. आता ही सुमन तिथून निघून जाते आणि आता हा सीन बघा, अरे कसला दाखवलाय हा सीन. ही साक्षी घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त करून तिथे बसलेली असते बरं का सोफ्याच्या खाली. महिपत येतो आणि हे सगळं घराची अवस्था बघतो आणि त्याच्या पोरीची सुद्धा. महिपत त्याच्या पोरीच्या अखंड प्रेमात आहे प्रेक्षकांनो. तो साक्षीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. साक्षीला या अवस्थेत पाहून महिपत घाबरतो जरा. तो तिच्या जवळ जातो, बसतो तिच्या जवळ आणि म्हणतो, काय ग पोरी, अगं काय ग हे, काय झालं? साक्षी म्हणते, अण्णा, तुमच्या साक्षी शिखरेला पहिल्यांदा कोणीतरी हर्ट केलंय. साक्षी असं बोलत असते इंग्लिश मधनं, ते महिपतला काही कळत नाही. महिपत म्हणतो, ए पोरी, अगं मला काही कळलं असं बोल. साक्षी म्हणते, अण्णा, अण्णा, मी आयुष्यात पहिल्यांदा कोणाच्या तरी प्रेमात पडले हो. आणि त्या सचिनच्या प्रेमात पडले मी. त्याने मला फसवलंय अण्णा. साक्षी आता असं बोलते तेव्हा महिपत तिच्याकडे बघतच राहतो. आणि ही बघा, अस्मिता दिल्लीला पोहोचली सुद्धा. अस्मिता रूम नंबर 305च्या समोर आहे आणि दरवाजा वाजवते बऱ्याच वेळ, पण आतून दरवाजा कोणी उघडतच नाही. अस्मिता घाबरते आणि विचार करते, सचिन दिल्लीला नसेल तर, तो पनवेललाच असला तर, आता मी काय करू? आता तिथे गेल्यावर हे सगळं तिला आठवते आणि पुन्हा महिपतचा आणि साक्षीचा सीन दाखवला त्यांनी. महिपत म्हणतो, फसवलं? सचिनने फसवलं? अगं मंदिरात तर तुम्ही हसत खेळत बोलत होतात एकमेकांशी. साक्षी म्हणते, अण्णा, अण्णा, तो माझे फोन नाही उचलत आहे. तो माझ्या मेसेजेसला पण रिप्लाय नाही करत आहे अण्णा. तो ज्या पद्धतीने हे सगळं सोडून गेलाय ना अण्णा, अण्णा तो परत नाही येणार आहे इथे. अण्णा, अण्णा, तो मला फसवून निघून गेलाय अण्णा. महिपत साक्षीकडे पाहतच राहतो. आता हा सीन ना त्यांनी असा थोडा थोडा करून दाखवलाय, पण अमेझिंग दाखवलाय. आता इकडे अस्मिता बऱ्याच वेळ दरवाजा वाजवते, उघडतच नसतो दरवाजा कोणी. आता थोड्या वेळाने हा सचिनच दरवाजा उघडतो. अरे काय बंडल दाखवलाय हा सचिन. आता दरवाजा उघडून म्हणतो, ओ माय गॉड अस्मी, तू खरंच आलीस? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज यार. अस्मिता म्हणते, तू इतका काय वेळ लावलास दरवाजा उघडायला? सचिन म्हणतो, अरे यार सॉरी, मी झोपलो होतो. तू बाहेर का उभी आहेस अस्मी? ये ना, ये, कम ऑन इन यार ब्युटिफुल, ये. कसला आर्टिफिशियल बोलतो ना हा. असो म्हणजे फॉर्मल बोलतो असं म्हणायचं होतं मला. आता पुन्हा महिपत साक्षीचा सीन दाखवला बघा. महिपत म्हणतो, तुला कसं कळलं साक्षी तो तुला फसवून गेला ते? साक्षी म्हणते, अण्णा, अण्णा, त्याचा सामान नाहीये इथे. मी त्याला किती कॉल करते अण्णा, तुम्हाला रिप्लाय सुद्धा करत नाहीये. अण्णा, अण्णा, मी सॅम, मी त्याची सॅम आहे ना. अहो तो त्याच्या सॅमला सोडून गेलाय अण्णा. अण्णा, तुम्हाला सोडून गेला हो अण्णा. अण्णा, तो सोडून गेला मला. साक्षी आता वेडीपिशी झाल्यासारखी दाखवली बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. आता महिपत काय जबरदस्त बोलतो बघा. खरं तर महिपत त्याच्या मुलीचे अति लाड करतोय. त्यामुळे एक तर तो पहिलेच गुंड प्रवृत्तीचा आहे आणि त्यातनं त्याने त्याच्या पोरीला अति शेफारून ठेवलंय साक्षीला. म्हणतो कसा महिपत, ए साक्षी, त्या गडकरीला तू खेळवलं, तो साखरपुड्यातून निघून गेला तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी नाही आलं? आणि कोण तो कॉलेजमधला तो कुणाल, त्यानं तर पार फासावर लटकून घेतलं होतं तुझ्यासाठी साक्षी, तरी पण तुझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. आणि आता हा दीक्षितनं माझ्या लेकराच्या डोळ्यातनं पाणी काढलं. याला सोडणार नाही हा महिपत शिखरे. पुन्हा अस्मिता आणि सचिनचा सीन घेतलाय त्यांनी. हा सीन त्यांनी खूप असा पार्ट मध्ये दाखवलाय.
आता सचिन म्हणतो, वा अस्मी, तू इथे येशील असं वाटलं नव्हतं. अस्मिता म्हणते, का रे, मी इथे आलेली तुला आवडली नाहीये का? सचिन म्हणतो, अगं असं का वाटेल मला अस्मी, तू इथे आली आहेस, मला इतकं छान सरप्राईज दिलंयस, मला किती बरं वाटलं म्हणून सांगू. अगं मी खूप मिस करत होतो ग तुला अस्मी. अस्मिता म्हणते, मग का नाही रे बोलवलं तुम्हाला इथे? आता सचिन म्हणतोय, अरे मी कॉन्फरन्समध्ये बिझी होतो ना अस्मी, तुला इथे बोलवून काय उपयोग होता? बरं ठीक आहे, जाऊ दे. आता तू आली आहेस ना, आता तुझ्यासाठीच मी वेळ काहीही करून काढणार म्हणजे काढणार. हे अस्मी, तू काही खाल्लंयस का? ऑर्डर करू का काही? डिनर केलंयस का तू? मग अस्मिता म्हणते, खाल्लंय मी फ्लाईटमध्ये. अस्मिता जरा चिडलेली असते ना, म्हणून ती अशी वरच्या पट्टीत बोलत असते त्याच्याशी. मग सचिन म्हणतो, बरं बरं, तू बस इथे बस, तू शांत बस, रिलॅक्स, आणि एक काम करतो, मी तुझ्यासाठी छान डेझर्ट ऑर्डर करतो. असं म्हणून आता त्याने रेस्टॉरंटच्या त्या रिसेप्शनिस्टला फोन केलाय आणि म्हणतोय की, हॅलो, दिस इज रूम नंबर 305, प्लीज जरा कॅरेमल कस्टर्ड पाठवता का इथे? ओके, थँक्यू. आता असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, अजून खूप एपिसोड रिव्ह्यू ऐकायचा आहे तुम्हाला, पेशन्स ठेवा. पण आजच्याही एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. काल तुम्ही उदंड प्रतिसाद दिला, भरपूर कमेंट्स आणि लाईक केले, थँक्यू सो मच. पण खरंच प्रेक्षकांनो, एपिसोड रिव्ह्यू तसेच आहेत सध्या, मालिका सुपर्ब दाखवतायत. आता बघा अण्णाचा आणि साक्षीचा हा सीन मिस करू नका प्रेक्षकांनो. आता बघा, साक्षी रडते. साक्षी म्हणते, अण्णा अण्णा मी मी सचिनला खेळवत नव्हते अण्णा. साक्षी रडते बरं का प्रेक्षकांनो आणि म्हणते, अण्णा अण्णा त्याच्याशी ओळख वाढवण्यामागे माझा हेतू होता अण्णा. मला मला हा देश सोडून जायचं होतं अण्णा. मला मला खरंच त्याच्यावर प्रेम होतं अण्णा. मी त्याच्या प्रेमात पडले अण्णा. अण्णा मला तो आतून वाटत होतं असं लाईफ पार्टनर म्हणून मला हवाय अण्णा. अण्णा माझ्या प्रेमाची किंमत नाही ठेवली अण्णा त्याने. अण्णा मी काय करू अण्णा, मी कुठे शोधू अण्णा त्याला, आता मी काय करू अण्णा? असं रडून रडून साक्षी मैपतला सांगत असते. आता पोरीच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यावर मैपत एकदम वेडा पिसा झालाय आणि त्यातनं आता अर्जुन सायली त्याला आणखीन वेडं पिसं करणार आहे प्रेक्षकांनो. अरे बघत राहा, आजचा एपिसोड सॉलिड आहे. आता अर्जुन सायली या मैपतला खूप धमक्या देणार आहेत. आता मैपत साक्षीला म्हणतो, साक्षी आता तू नाही शोधायचं त्याला, आता त्याला मी शोधणार त्याला आता. साक्षी अण्णाकडे बघतच राहते. अण्णा म्हणतो, ज्याच्यामुळे तू रडली ना, तो आता तुझ्या पुढे येऊन रडणार साक्षी. आणि त्याने जर तुला खरंच फसवलं असेल ना, तर त्याचे असे बारीक 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 तुकडे करणार मी साक्षी, बारीक बारीक तुकडे करणार आणि ते गिधाडांना खाऊ घालणार. आता त्याला मी शोधणार, तू नाही शोधायचं त्याला, मी शोधणार. आता मैपतने साक्षीला वॉर्निंग दिली आहे, पण यावेळेला साक्षी काही म्हटली नाही बरं का, की सचिनला सोडून द्या वगैरे वगैरे. साक्षी पण आता इरेला पेटली आहे प्रेक्षकांनो. तिला कळलंय की खरंच सचिन तिला सोडून गेलाय. काय झालंय काय नाही काही समजायलाच पर्याय नाहीये प्रेक्षकांनो. पण मजा आ गया बॉस. खूप दिवसानंतर हा शब्द उच्चारलाय मी, खरंच मजा आ गया. बघा आता पुढे काय होतंय. साक्षी आता सुसाईड अटेम्प्ट करणार आहे प्रेक्षकांनो. इकडे अस्मिता सहज टेबलवरती एक चिठ्ठी बघते, त्यामध्ये चेक इन लिहिलेलं असतं हॉटेलचं. अस्मिता ती चिठ्ठी बघते आणि शॉक्ड होऊन जाते. त्यावर लिहिलेलं असतं की 9:25ला सचिनने चेक केलंय, 9:15ला सॉरी. आता अस्मिता ते बघते आणि विचार करते, हे काय, सचिनने आता 2 तासापूर्वी चेक केलंय हॉटेलमध्ये. ती चिडून म्हणते, सचिन हे काय रे? सचिन म्हणतो, काय ग काय झालं? अस्मिता म्हणते, हे काय आहे, या कार्डवर तुझा चेक इन टाइम 2 तासापूर्वीचा दिसतोय, तू आत्ता आला का हॉटेलमध्ये? सचिन थोडा मनातनं घाबरतो. अरे देवा, मी पकडला जातो की काय असं त्याला वाटतं. पण आता म्हणतो कसा, अगं असं कसं बोलतेस तू अस्मी मला, अगं तुला असं कसं वाटू शकतं? अगं पण अस्मिता म्हणते, पण वगैरे काही नाही, मला हा चेकिंग टाइम एक्सप्लेन कर. सचिन म्हणतो, अगं अस्मी, मी गेले काही दिवस दुसऱ्या हॉटेलमध्ये राहत होतो, मला ते हॉटेल आवडलं नाही ग, म्हणून आज सकाळी मी इथे शिफ्ट झालो. काय ग अस्मी, या सगळ्यावरनं तू माझ्यावर संशय घेतेस? खरंच खरंच खूप हर्टफुल आहे हे माझ्यासाठी यार, मला वाईट वाटतंय आता खूप. अस्मिता लगेच तिचा मूड बदलून म्हणते, नाही रे सचिन, अरे मी नाही संशय घेतला तुझ्यावर. बघ ना माझ्याकडे, अरे असं काय करतोयस, ट्राय टू अंडरस्टँड. अरे माझे ना अशात खूप मूड स्विंग्स होतात रे सचिन. लगेच सचिन स्माइल करून म्हणतो, ओके ओके, आय अंडरस्टँड ब्युटिफुल, तू नको टेन्शन घेऊस, तू एकटी नाहीयेस, आता पूर्ण वेळ मी तुझ्यासोबत असणार आहे हा. असं म्हणून आता तिला आलिंगन देतोय, मिठीत घेतोय. अस्मिता आता विरघळलीये.
अरे देवा, प्रेक्षकांनो फक्त या सीनवरनं एवढं कन्फर्म होतंय की हा बायकोला काही सोडणार नाहीये साक्षीसाठी. याने साक्षीला सपशेल धोका दिलाय बरं का. पण आता महिपत मात्र सचिनच्या मागे हात धुवून लागणार आहे प्रेक्षकांनो, आणि महिपतच्या मागे सायली अर्जुन आंघोळ करून लागणार आहे. जोक्स पार्ट. पण आता मजा येणार एपिसोड बघायला. आता अर्जुन सायलीचं सीन बघा. अर्जुन आणि सायली सोबतच ओरडतात दोघे जण. महिपतला अडकवलं पाहिजे हा शब्द दोघे सोबत उच्चारतात. सायली म्हणते, काय हो, तुम्ही माझी नक्कल करताय का? अर्जुन म्हणतो, काय? मी तुझी नक्कल कशाला करू? काय संबंध? सायली म्हणते, मी बोलले तेच तुम्ही का बोललात मग? अर्जुन म्हणतो, अगं बायको, आपण दोघे जण असे ट्यूननी विचार करतो ना. जो मी विचार करतो तेच तू विचार करतेस ना. म्हणूनच तर बायको, मी जे बोललो ते तू बोललीस. सायली म्हणते, नाही नाही, मी जे बोलले ते तुम्ही बोललात. अर्जुन म्हणतो, अगं सायली, दोन्ही सेमच आहे ना. सायली म्हणते, तुम्ही ना असं मध्ये मध्ये बोलत जाऊ नका बरं, मग मला काही सुधरत नाही. अर्जुन म्हणतो, अरे अरे ठीक आहे, तुला आता ऑलरेडी सुचलंय ना हे सगळं, आपण सेमच तर विचार करतोय. सायली म्हणते, हो पण आपण महिपतला लक्ष करायला हवं ना. अर्जुन म्हणतो, अगं मी हेच बोलत होतो, पण मला ते लक्ष शब्द सुचत नव्हता. सायली म्हणते, बरं पण आता कसं करायचं, काय करायचं ह्याचा विचार करू. आता अर्जुन सायली कसा प्लॅन बनवतात बघा. अर्जुन म्हणतो, करेक्ट, आता आपण जे जे विचार करतोय ते सगळं महिपत पर्यंत जातंय. पण आता त्या महिपतला बघून आत्या घाबरतीये आणि कुठल्या तरी अपघाताबद्दल बोलतीये. पण अपघात तिला नीटसा आठवत नाहीये सायली. म्हणजे बघ, अलिबागमध्ये तो अपघात झालेला नसेलच. 99% तो सिनियर आणि तन्वीचाच अपघात असणार आहे. पण 20-22 वर्षापूर्वी झालेल्या त्या अपघाताशी महिपत कसा कनेक्ट असणार आहे? आपल्याला ते शोधावं लागेल. सायली म्हणते, अहो मला असं वाटतंय की प्रतिमा आत्याच्या स्मृतीवर जोर देण्यात काही अर्थ नाहीये. आपण काहीतरी करायला हवं. नाही, मी काय म्हणते, आपण थेट महिपतलाच जाऊन जाब विचारूया का? अर्जुन आता हसतो बर का मनातून, आणि तो सायलीची कशी टर उडवतो बघा. तो म्हणतो, अरे वा बायको, भारी, ब्रिलियंट आयडिया. अगो, ही कल्पना माझ्या डोक्यात कशी काय आली नसेल बरं. अगो, आपण एक काम करूया, आपण ना जाऊ महिपतच्या घरी, आणि मग मस्तपैकी महिपत दार उघडेल आणि म्हणेल, अरे वा वा वा, या 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 या, बसा बसा दादा वहिनी. मग आपल्याला तो छान कॉफी ऑफर करेल, आणि मग तू त्याला सांग की मी ना छान आलं घातलेला चहा घेते बरं. मग तो तुझ्यासाठी छान चहा आणून देईल. अगं, चहा घेऊन झाला ना की मग आपण महिपतला विचारू, अहो काय ना, तुमच्या मुलीला आम्ही जेलमध्ये पाठवलं, तिथे ती मेली, पण तुम्ही सगळं विसरला असालच, तेव्हा तुम्ही आमची मदत करा महिपत शिकरे. आम्हाला सांगा ना, किल्लेदारांच्या ऍक्सिडेंटशी तुमचा काय संबंध आहे. आणि मग महिपत पोपटासारखं सगळं सांगून टाकेल बघ तुला, नाही का. आणि आपण एक काम करू, आपण तिथे एक व्हिडिओ कॅमेरा पण लावू आणि महिपतला सांगू, आपण तुम्ही बोला, आम्ही रेकॉर्ड करतो, हो की नाही. झोल पटकन आवर बायको, आपण जाऊ त्याच्या घरी. सायली म्हणते, काय हो, किती तिरकसपणे बोलता, आज इतकं बोलायची गरज नव्हती काही. सांगायचं असतं की महिपतच्या घरी जाऊन काही उपयोग नाही, एवढं बोललं तरी चाललं असतं मला. अर्जुन म्हणतो, आली मोठी महिपत शिकरेला जाऊन विचारणारी, काही आपलं. आता सायलीला अचानक ते आठवतं बरं का. महिपत त्यांना धमक्या देत होता ना, तिथे गाडीवरती लिहून पाठवत होता की आता तुमचे शेवटचे दिवस आहेत, गणपतीची आरती करताना चिठ्ठ्या फेकून धमक्या देत होता. अचानक सायलीला ते सगळं आठवायला लागतं. सायलीला ते सगळं आठवतं. सायली म्हणते, अहो सुचलं मला एक. अर्जुन म्हणतो, काय सुचलं? सायली म्हणते, त्या महिपत शिकरेने आपल्याला गाडीच्या काचेवर लिहून धमकी दिली होती वगैरे वगैरे. बऱ्याच वेळेला धमक्या दिल्या त्याने. आपण काही केलेलं नव्हतं अहो, पण जर खरंच एखाद्याने गुन्हा केला असेल तर तो घाबरतो. आपण गुन्हा केला नव्हता त्यामुळे आपण खंबीर होतो. अर्जुन म्हणतो, यू आर राईट. अगं, त्याने जर गुन्हा केला असेल तर तो नक्की घाबरेल. सायली म्हणते, आणि मागे तुम्ही एकदा म्हणाला होतात की गुन्हा कसा घडलाय हे जर शोधायचं असेल तर गुन्हेगारासारखा विचार करायला हवा. अर्जुन म्हणतो, हो की, आपल्याला रस्ता नंतर सापडत जातोच. सायली म्हणते, हो, आणि महिपतने जे केलंय आपण तेच करायचंय. आठवा बरं त्याने काय काय केलंय. आता अर्जुनला सगळं आठवतं, आणि सायली आता अर्जुनला एक प्लॅन सांगते जो आपल्याला ऐकवला नाहीये, फक्त तिचे ओठ हलताना दाखवले. आणि आता अर्जुन ते म्हणतो, करेक्ट बायको, आयडिया छान आहे तुझी. सायली म्हणते, आपण आता त्याचाच खेळ त्याच्याशी खेळायचा आणि त्याला मात द्यायची. कधी ना कधी तो आपल्या जाळ्यात अडकेल आणि सगळं खरं खरं सांगेल. कशी वाटते तुम्हाला ही कल्पना? आता अर्जुन ती कल्पना ऐकतो आणि जरा शांत बसतो. सायलीला असं वाटतं की ही कल्पना काही ठीक नाहीये. ती म्हणते, जाऊ द्या बाबा, असं नको करायला, आपण दुसराच विचार करूयात. अर्जुन म्हणतो, अगं बायको बायको बायको, तू ब्रिलियंट आहेस यार. आता तो सायलीची दृष्ट काढतो अर्जुन आणि म्हणतो, सायली 2.0 आली ना
की कोणाचं काही ऐकत नाही. बायको आपण ठरवलंय ना, आता तेच करूयात. सायली म्हणते, "हो ना, मग आपण आपली ओळख लपवून महिपतला एक-एक इशारा देत जाऊ. बाकी तो गोंधळेल, संतापेल आणि शेवटी तो घाबरेल. काहीतरी करेलच ना. म्हणजे त्याचा पुरावा कोणाला तरी माहितीये असं काही त्याला खात्री पटली, की तो स्वतःहून काही ना काही गुन्हा कबूल करेलच." अर्जुन म्हणतो, "एक्झॅक्टली, बरोबर आहे तुझं. चल, ठरलं तर मग. आता मिशन मैपत शिखरे." आता या दोघांचं ठरलंय बरं का प्रेक्षकांनो, आणि एपिसोड इथेच संपलाय. पण पुढचा प्रोमो खतरनाक दाखवलाय त्यांनी. आता मैपत वेडापिसा झालेला असतो, कारण ती सायली वेडीपिशी झालेली असते. आता सायली अर्जुन मैपत शिखरेच्या घराबाहेर आहे आणि वाट बघताय की शिखरे अजून बाहेर का आला नाहीये. तेवढ्यात मैपत बाहेर येतो आणि सचिनला शोधण्यासाठी तो सारखा फोन करत असतो आणि कोणाला तरी म्हणत असतो, "ए, माझे फोन कट करू नको. मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐक. मी येतोय तिथे. माझं टाळकं आउट झालंय." सायली आता तिथे उभी आहे आणि अर्जुनने आता काहीतरी अंगावर घेतलंय आणि मैपतला धमकीचं पत्र दिलंय. इकडे साक्षी सोशल मीडियावर बघते की सचिननी त्याच्या प्रोफाईल डिलीट केलाय, त्यामुळे साक्षी आता सुसाईड अटेम्प्ट करते, खूप आगदावणेपणा करते. आणि इकडे अर्जुन मैपतला धमकी देतो. तो अपघात आठवतो का 22 वर्षापूर्वीचा? अर्जुनने वेषांतर करून या मैपत जवळ ती चिठ्ठी दिली आहे बरं का. आता ती चिठ्ठी वाचून मैपत नागोबाशी कॉन्टॅक्ट करेल का? अर्जुन सायलीला नागराज बद्दल काही कळेल का? येणारे एपिसोड भन्नाट असणारे प्रेक्षकांनो, त्यात काही शंका नाहीये. आणि काय होतंय की तिकडनंच एपिसोड ते उशिरा पाठवतात, म्हणून तुमच्या समोर रिव्ह्यू प्रेझेंट करायला मला वेळ लागतो. ते माझ्या हातात नाहीये. त्यामुळे आजचा रिव्ह्यू उशिरा आला आणि खूप मोठा एपिसोड होता प्रेक्षकांनो. आजही लाईक करायला विसरू नका. एपिसोड खूप सेन्सिबल दाखवतायत ते. आता साक्षीच्या या कृत्यामुळे महिपत आणखीन चिडणार आणि सचिन पर्यंत जाऊन पोहोचणारच. आणि अर्जुनला कळेल का हे सगळे लफडे सचिनचे? बघायला मज्जा येणार आहे. बघत राहा. ठरलं तर मंडळी, आजच्या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लग्नानंतरचा रिव्ह्यू थोड्याच वेळात येईल. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.